नमस्कार मैत्रिणींनो, घरची सोपी रेसिपीत आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज आपण काळ्या चण्यांची अगदी चटकदार अशी भाजी बनवणार आहोत। त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओमध्ये अजिबात स्किप करू नका। या ठिकाणी बघा, आता मी चण्यांना कुकरला लावलेला आहे। यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि आता मी या ठिकाणी सुकं खिसलेलं खोबरं भाजून घेत आहे। ते भाजून घेतल्यानंतर त्यामध्येच लगेच मी कांदे परतून घेणार आहे। कांद्यांचा रंग आपल्याला गोल्डन होऊ द्यायचा आहे। हे बघा, आता हळूहळू कांद्यांचा रंग बदलत चाललेला आहे। यामध्ये मी लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत आणि या ठिकाणी अद्रक घातलेला आहे। यामध्ये टोमॅटोचे पीसेस घातलेले आहेत आणि यांना व्यवस्थित परतून घेतलेलं आहे। या ठिकाणी तुम्ही बघू शकतात। आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेलं खोबरं आणि परतून घेतलेला मसाला घालणार आहे। यांची अगदी छान पेस्ट करायची आहे। त्यानंतर आपण कढईमध्ये तेल घालणार आहोत। तेल गरम झाल्यावरती आपण यामध्ये 2 तेजपान घालणार आहोत। त्यानंतर यामध्ये आपण मिक्सरमध्ये बारीक केलेला मसाला घालणार आहोत। मसाल्याची अगदी बारीक पेस्ट केलेली आहे। यामध्ये आपण चिकन मसाला, चवीनुसार मीठ, धना पावडर, गरम मसाला, हळद, लाल तिखट आणि चुटकीभर हिंग घातलेला आहे। मसाल्यांना व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि उकळ येण्यासाठी झाकण ठेवून द्यायचं आहे। आता बघा, मसाला घट्ट झालेला आहे। आता यामध्ये आपण जे वाफवलेले चणे आहेत ते घालणार आहोत आणि आपण ज्या पाण्यामध्ये ते चणे वाफवले होते तेच पाणी यामध्ये मी घातलेलं आहे आणि आता आपण व्यवस्थित भाजीला एकदा मिक्स करून घेऊया आणि झाकून देऊया। या ठिकाणी बघू शकतात, भाजीवर छान तरणही आलेला आहे आणि भाजीला उकळही आलेली आहे। पुन्हा आपण एकदा भाजीला व्यवस्थित उकळ येऊ देणार आहोत। या ठिकाणी तुम्ही बघू शकतात। आता आपण ही भाजी सर्व करून घेऊया आणि भाजीचा आस्वाद घेऊया। तर मैत्रिणींनो, रेसिपी कशी वाटली कमेंट करून कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। चॅनलला जर अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। तर आजसाठी एवढंच। धन्यवाद।